तर गुड मॉर्निंग फ्रॉम पालघर. आम्ही रात्री खेकडे पकडायला गेलो. भाऊ किती भेटले? 4. डझन. भावा किती भेटले? 4. तर रात्री आम्ही होतो 4 जण, आता आम्ही झालोय 6 जण. ते कसे तर विचारतो आम्ही. एक एक खेकडा पकडलेला आहे. 4 जणांनी 4 खेकडे. 4च खेकडे भेटले, म्हणजे पूर्ण रात्र आमची वेस्ट गेली. पण रात्री आम्हाला सरप्राईज भेटलाय प्रसाद परबकडनं. मी आणला आगरीपाड्यावरून जिवंत चिंबोरा. जिवंत चिंबोरा. भावाला आम्ही 2 दुपारी मेसेज केला की आम्ही चाललोय, आणि भावाने डायरेक्ट एकाला उचलून घेऊन आला. काय बोलायचं, काय बोलून घेऊन आला रे भाऊ? कुठे चाललोय फिरायला? मित्र ऍडमिट आहे आणि आणलंय पालघर. भाऊ आयुष्यामध्ये मित्र असावे, पण हे ह्याच्यासारखे नसावे. हा सँटाक्लॉजला तुम्हाला कुठे भेटला तर ह्याच्यापासून लांब राहा. बोल पुढे पूल पडलाय मुसळधार पावसामुळे. पाणी भरलंय, आता उद्या येणार काय तुम्ही डायरेक्ट. काय झालं? काय झालं? मुसळधार पावसामुळे समोरचा पूल पडलाय, तेव्हा आम्ही जाऊ शकत नाही. भाऊ आमचा अडकलाय. तुला कोणता भाऊ ऍक्सिडेंट झाला पहिला तो सांग. झालंय आणि पण बोलतो हे काय, आम्ही आलो त्याला सोडायला झालं. थांब. तर भावाला मी काय बोललो की तू पण ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये थोडा आपला मेमरीज बनव. तर भावाने एकदम चांगला ब्लॉगिंग सेटअपचा तयारी केली. भावा चालू कर. गुड मॉर्निंग गाईज. व्हॉट्सअप एव्हरीबॉडी. बॅक टुगेदर. वॉटरप्रूफ करतो त्याला. काय झालं भावा त्याला? लेकला गेल्यावर इज्जत जाऊ नये म्हणून टेप लावली. आम्ही रील मध्ये भरपूर काय बघितलंय ब्लॉग बघायला की मित्र कसे चुना लावून मित्राला घेऊन जातात, पण ते रील मध्ये बघितलं, आम्ही रिअल लाईफ मध्ये बघितलंय. आणि हाच तो मित्र आहे जो रिअल लाईफ मध्ये घेऊन आलाय. त्याच्यात फीट टाकायला कोणतं तांदळाचा गव्हाचा ना. म्हणजे कोंबड्याचा आतडा लागतोय ना आपण. अरे तुझ्या आतड्या काढायला टाक आता काय. कोंबड्याचा आतड्या काढ. मामा का घरातली एक कोंबडी कमी करायचे बघतोय. आणि स्वप्नील बसलाय. हे कशी वाटली गोटी घेताना तुम्ही बघू शकता. भाऊ आमचा गोट्या खेळतोय. लाईव्ह घेतलंय बघ. पाणी दिलंय. तर मस्त पैकी आपला संडे एन्जॉय करा. हॅपी बर्थडे गोट्या. संडे एन्जॉय करून अशा चांगल्या जागेवरती या. फक्त आठवण तेव्हा, जर तुम्ही काही तुमच्या वस्तू आणत असाल, कोल्ड्रिंक वगैरे काही, तर तो कचरा घेऊन जा. तर नक्कीच पर्यावरण साफ ठेवा. पर्यावरण हा आपल्यासाठीच बनलाय आणि आपल्याला त्याचा राखण करून पर्यावरणला सुंदर जागे जाऊन फक्त एन्जॉय करायचा आहे. स्वप्नील बाबांची समाधी. तर आपला स्वप्नील बाबा समाधीला बसलाय. काय चष्मा लावून. कॉक्रोच जनता पार्टी. हा. पाणी. तर आता आम्ही आलोय वंद्री लेकला परत. आणि रात्री आमचा इकडे कॅम्पिंग करायचा प्लॅन होता, पण झाला नाही. तर आता चालू आहे, गाल वगैरे लावतायत. कुठे गेली दुसरी काय ती तिथे. काय रे कुठे आलाय? हे कसं माहितीये पण अजून मला. भाऊ आता काय पकडतोय? आरवाना. तर तुम्ही ह्या डॅमच्या इकडे येत असाल तर कृपया करून इकडे पोहायला येऊ नका. म्हणजे भरपूर deep आहे इकडे मोडून मारा. तर इकडे खूप रिस्की आहे.
आम्ही लोक फक्त इकडे येतो, फिशिंग करतो, निघून जातो. काही लोक येतात, अति करतात आणि भरपूर जण इथे वाहून गेलेले आहेत. तर सुंदर ची जागा आहे. गेलेत मग त्याला खोटं वाटतं. हो विहिरीच्या इकडे जातात. भाई, तिकडे पण जातात. सुसाईड पॉइंट आहे की तिथे. तुला एक्झिट पॉईंट दाखवतो. एंट्री पॉईंट हा आहे, एक्झिट पण तिकडे बॉडी बाहेर. दोन दिवसानंतर त्याचं लोकेशन तिकडे दाखवलं आतमध्ये, आपल्या तिकडे तिकडे आतमध्ये पुढे गेलो तिकडे आला ते. तिकडं तो इकडे बुडालेला. तिकडे बुडला होता तो. पण त्या माहित नाही, घरी पण त्यांनी सांगलेलं नाही. एकदा चाललोय आणि आतमध्ये लोकेशन तिकडे नेट चालत नाही ना, त्याच्यामुळे. तर आयुष्याची रिस्क घेऊ नका, मजा करा. आयुष्य निसर्ग खूप सुंदर आहे, फक्त निसर्गामध्ये अतिपणा करायचा नाही, हेच मी बोलतो. आम्ही लोक पण अतिपणा करत नाही, जिकडे आपल्याला जमतो तिकडेच. बाकी आता वंदरी लेक पूर्ण भरलेला आहे आणि त्या निसर्गाला फोटो असेल. जेवढा शांत राहाल ते बेस्ट आहे. कोण कोण तिकडे एक मर्यादा लावली आहे लाईनची आणि हे लोक असे भंकस करतात, मग जातात एक दोन भाऊ. तो भाऊ अजून एक तिकडे. ही डेडलाईन आहे आणि ह्या डेडलाईनच्या पुढे हे लोक येतात आणि मग भरपूर लोक वाहून जातात. कोलबी बनवली. तर बघू शकता आमच्याकडे करामती आहेत. हा, मला माहिती होतं हा असाच का. नाव खराब कर, नशीब आकाश होता. हा हा हा, काय पकडायला गेलास? मासे आरवाना. आरवाना सोबत. किराणा भेटला. किराणा आला बाहेर. काय रे, किती मच्छी पकडलेस? हे प्रसाद, किती पकडलेस? 2 आरवाना आणि 3 शार्क. आता आम्ही जेवलो जस्ट आकाशच्या घरी आणि आता सीन असा आहे की आता आम्ही आलोय वंदरी लेकच्या बॅक साईडला, जिकडे वॉटरफॉल आहे, डॅमचा पाणी येतो आणि समोरनं पूर्ण पाणीचा वॉटरफॉल आहे. तिकडनं तुम्ही याल, तिकडे पुढे बाईक पार्किंग आहे. आम्ही ऍक्च्युली गावातनं आलो, शेतातनं. तर पुढे आम्हाला परमिशन आहे इकडनं येण्यासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही आलो वंदरी लेकच्या बॅक साईडला, म्हणजे जिकडनं वॉटरचा जो फ्लो आहे तो नदीच्या दिशेने जातो. तुम्हाला एक सुंदर नजारा दाखवतो आणि तो नजारा बघण्यासारखा आहे. पण प्लीज इकडे याल तर अतिपणा करू नका. हा बघा, थोडा आपल्या जीवाची काळजी घ्या. इकडे हे जे आहेत नाही चढू नका, कारण हा पूर्ण डीप आहे. इकडे जर तुम्ही गेलात तर सीधा देवाकडे. बाकी इकडे हा वॉटरफॉल आहे आणि मस्तपैकी इकडनं आनंद घ्या वॉटरफॉलचा. आम्ही लोक इकडेच थांबलोय. हा पूर्ण वंदरी लेक आता पूर्ण भरलेला आहे आणि अतिपणा करू नका. अतिपणा केला तर तुम्ही, आम्ही लोक मजा करतोय, पण जिकडे पण पाण्याचा फ्लो कमी आहे तिकडेच. बाकी इकडे आहेत, बघू शकता तिकडे पाण्याचा फ्लो जास्त आहे. आता आम्ही जात नाही, जेव्हा कमी असतो तेव्हा आम्ही परत येतो इकडे. हे बघा, इथे पाण्याचा फोर्स एवढा आहे आणि असे लोक अति करतात ना, म्हणून लोकल स्पॉट जे आहेत ना ते बंद होते. त्यांच्यामध्ये जो पाण्याचा फ्लो आहे तो खूप जास्त आहे. हे गाई चांदीला घेऊन बसलेत, लहान मुलाला घेऊन. तिथून जर तो लहान मुलगा वाहून गेला ना तर डायरेक्ट पुढे. आणि असा होता आपला पालघरमधला दुसरा दिवस. तुम्ही पण असे सुंदर आठवणी बनवत राहा आणि आयुष्यभर जपण्यासारखे क्षण अनुभवत राहा. व्हिडिओमधील आमची गप्पा मस्ती आणि हा प्रवास आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा तिसऱ्या भागात.
जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.